नेहमी पाहायला मिळतं. प्रेक्षक थोडेसे नक्कीच कंटाळले असतील, मात्र त्यांना एकच मी सांगेल की हा सामना भरपूर मोठा आहे. या मॅचमध्ये भरपूर काही आहे. शेवटपर्यंत ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल मैदानामध्ये. पंच माधव सर, वेळ फार कमी आहे. मिस्टर ठाकरे, वॉर्निंग तुम्हाला दिली जाते ऑर्गनाइज कमिटीच्या माध्यमातून की वेळेच्या संदर्भात तुम्ही नक्कीच या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. फलंदाज आलेले आहेत. स्ट्रायकिंगला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळत आहे. इंद्रपाल नो स्ट्राईकला बालकृष्ण बीके स्वतः टीमचे करता धरता आहेत. ओहो, सकाळी पहिला हजेरी लावले, आता पूर्णपणे ड्रेसिंगमध्ये, म्हणजे आज इन ॲक्शन श्री अष्टविनायक ठाकूरपाडा तुम्हाला पाहायला मिळेल. गणेशदादा ठाकरे या व्यासपीठावर आलेले आहेत. पंच, अजूनही मॅच सुरू झाली नाहीये, प्लीज आपण आपल्या जागेवर जा. आपण 45 किलोमीटर अंतरावरून आलेले आहात आणि तेवढ्यात लांब तुम्हाला परत जायचं आहे, म्हणून लवकरात लवकर फायनल होईल या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचं आहे. इंद्रपाल आणि बालकृष्ण बीके स्ट्रायकिंग वर पाहूया आपण. इंद्रपालला पाहतोय आणि गोलंदाज, फ्रंटलाईन गोलंदाज भारत, ज्याने विकेटचे हॅट्रिक पूर्ण केले होते. पहिला चेंडू अगदी कडक स्ट्रोक, लॉंग ऑनला शतरक्षक आहे तिथे. फिल्डिंग चांगली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, फिल्डिंग चांगली होती मात्र थ्रो थोडासा उशिरा पोहोचला गेलाय. त्याचं कारण 2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. इंद्रपाल आणि बालकृष्णाने बघितलं की कुठेतरी संघर्ष सुरू झालाय. पहिल्या चेंडूवर 2 धावा थोडासा दबाव वाढवेल तो म्हणजे कारोली टीम संघावर, आणि 2 धावा इथं पूर्ण केलेल्या आहेत. राईट हॅम ऑफ द विकेट, गोलंदाज भारत. शॉर्ट पिच चेंडू, मिस टाइम आहे, मात्र शतरक्षक भरपूर दूर आहे, चेंडूपर्यंत पोहोचले नाहीयेत. मात्र दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी होती तिथे 2 धावा कंप्लीट करताना. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे इथे बालकृष्ण आणि इंद्रपाल यांच्या माध्यमातून. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केले जात आहेत. एक धाव अगदी वेगाने पूर्ण केली जाते आणि दुसरी धाव सहजरित्या पूर्ण केली जात आहे. आंतरराष्ट्रीयवर आपण बघतो जेव्हा सचिन तेंडुलकर सर पहिली धाव अगदी वेगाने घेतात आणि दुसरी धाव जी असते ती सहजरित्या पूर्ण होते. त्या प्रकारचा हा खेळ तुम्हाला इथे पाहायला मिळाला आतापर्यंत. पुन्हा एकदा हा टर्न केले चेंडूला, मिड विकेटचा शतरक्षक भरपूर वेगाने जर्सी क्रमांक 28 चेंडूला फील्ड करतोय. पुन्हा एकदा 2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. विजेंद्र ठाकरे साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीम संघाचे सर्व आहेत, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 222 एखाद्या 4 व्हीलरचं VIP नंबर इथे ऍड झालेला आहे भारतच्या गोलंदाजीवर इंद्रपाल याच्या माध्यमातून. भारत पुन्हा एकदा समोर खेळलाय, लॉंगॉनला शतरक्षक आहे तिथे जर्सी क्रमांक 1, आणि चांगली फिल्डिंग. यावेळेस एकच धाव इथे पूर्ण करता आली आहे, कारण की इंद्रपालने देखील बघितलं मी जरी पहिला धाव 2 धावा पूर्ण केल्या, मात्र आता ती संधी मिळणार नाहीये. एकच धाव घेतली गेली. आता स्ट्रायकिंगला बीके, बालकृष्ण स्ट्रायकिंगवर आलाय. गोलंदाजी करताना गोलंदाज भारत चांगली गोलंदाजी म्हणूया आपण, कारण की फक्त 7 धावा आलेल्या आहेत पहिल्या 4 चेंडूवर. फुलटा चेंडू, लॉलीपॉप चेंडू, मात्र इथे दांडी गोल केली आहे. विकेट मिळाला इथे, मोठा झटका लागलाय शेलूमाता वर्ल्ड टीम संघाला. बॅटर बालकृष्ण बॅक टू डगआउट. फेवरेट चेंडू टाकला होता फलंदाज बालकृष्ण यांचा, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. सरळ इष्ट्यांचा वेध घेणारा हा चेंडू पाहायला मिळाला. फर्निचर बिखरला गेलाय. विकेट पहिला मिळालाय तो म्हणजे टीम कारोली संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये
टीमचे कॅप्टन संजय मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. कॅप्टन नॉक खेळावी लागेल. आज कॅप्टन यांना भरपूर मोठा संघर्ष करावा लागेल. आज फायनलचा दिवस आहे. संजय यांची अग्नि परीक्षा असेल आपल्या संघासाठी. गोलंदाजी करताना भारत विकेट टेकर गोलंदाज आहे. पहिल्या मॅच मध्ये विकेटची हॅट्रिक केली होती भारतने आणि अजून एक विकेट घेतलाय. चांगली गोलंदाजी म्हणू शकता. फक्त 7 धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत आणि 1 विकेट देखील प्राप्त केले कारोली टीम संघाने. क्षेत्ररक्षण लावा. टीम मीटिंग नको. एकत्र अजिबात नको यावी प्लीज. वारंवार आम्ही सूचना देत आहे. पंच माधव ठाकरे सर या गोष्टीकडे आपण देखील लक्ष द्यायचं. एकत्र येऊन देऊ नका. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आपण. कारोली टीम तुम्ही जितक्या कमी वेळामध्ये तुम्ही तुमचे 4 षटक कंप्लीट करणार तितके तुम्ही चर्चेमध्ये असणार. कारण की वेळेला फार महत्त्व आहे. काल लवकरच स्पर्धा समाप्त झाली होती. मात्र आज भरपूर मोठा दिवस आहे आणि मोठ्या दिवसामध्ये जवळजवळ संध्याकाळ होईल. संध्याकाळची रात्र देखील होईल. कारण की ग्राउंड नंबर 1 वर बक्षीस वितरण कार्यक्रम जो असणार आहे फार मोठा असणार आहे. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, मॅन ऑफ द सिरीज, चतुर्थ क्रमांक, तृतीय क्रमांक, द्वितीय आणि प्रथम क्रमांक, सुंदर अशा ट्रॉफी आहेत, कूलर आहेत. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांची अभिषेक सोहळ्याची फ्रेम आहे. या गोष्टी संध्याकाळी प्रत्येक खेळाडूला दिल्या जातील आणि त्याकरता टाइम भरपूर लागेल. म्हणून सर्वांना विनंती करत आहे. वारंवार आम्हाला आयोजकांच्या सूचना येतात की जेवढं स्पीडअप करता येईल तेवढं तुम्ही करायचं आहे. 6 मिनिटं झाल्यात. कारोली टीम 15 मिनिटाचा वेळ आहे. अगोदरच सांगितलं मी 3 षटकांकरिता. टोटल तुमच्याकडे 20 मिनिटं आहेत. संदीप अनुभवी खेळाडू. इथे पाहतोय आपण काय घडलंय पाहूया आपण. आणि फलंदाज इथे आउट झाल्याचं स्क्वेअर लेग पंचाने सांगितलंय. मात्र पंच आम्हाला कळेल का कोणत्या प्रकारे फलंदाज आउट झालाय. बोल्ड क्या बात आहे. मूड बनवलं संदीपने. पहिला चेंडूवर विकेट घेतलाय. लाला सर आम्ही तुम्हाला विचारलं कारण की माधव सरांनी आउट दिला नव्हता इथे म्हणून तुम्हाला विचारलं आम्ही नक्की काय घडलंय. स्टंपिंग झाली की काय. अंपरीज बेस्ट जज लाला सर असेही फार मोठा नाव आहे टेनिस क्रिकेट बॉलचं. मात्र इथे आम्हाला निर्णय थोडासा उशिराने माहिती पडला. मात्र काही हरकत नाहीये. लेट मगर ग्रेट इसलिए कहते हैं ओल्ड इज गोल्ड. माधव ठाकरे सर सांगतायत बोल्ड झाले होते ते. नक्कीच आउट होते ते. काही हरकत नाहीये. आज सुपर संडे काही हरकत नाहीये. आपल्या गावामध्ये आपण जेव्हा चर्चेला येतो चर्चेचा विषय असतो की तुमच्यामध्ये काय गुणवत्ता आहे. पुन्हा एकदा हा खोदून काढल्या चेंडूला एक सिंगल धाव इथे पूर्ण केली आहे. दुसरं धाव मिळणार नाहीये. फिल्डिंग चांगली आहे. एका धावाने धावफलक 7 वरून 8 वर आली आता गाडी. कधी कधी पंचांचं देखील मूड होत असतं की आम्ही कधी खेळणार. ॲज अ अंपर आपलं काम आहे स्पर्धेचा पहिल्या चेंडूपासून तर शेवटच्या चेंडूपर्यंत आपल्याला पंचांच्या भूमिकामध्ये राहावं लागतं. पुन्हा बॅटची एज होती. क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट थर्डमॅनला. चांगली फिल्डिंग आहे. एकच धाव घेता आली आहे तिथे संजय यांना. 9 धावा धाव फलकावर. कॉमेंट्री संदेश वखारे नेहमी खेळत असतात. न्यू 40+ संघटनेमध्ये ते नेहमी खेळत असतात. रोहन ॲज अ कॉमेंटर. संदेश पाटील देखील कधी कधी खेळत आहेत टाइम मिळाला तर. पुन्हा एकदा कॅपमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसरं धाव मिळणार नाहीये. फिल्डिंग आता पूर्णपणे कारोली टीम आता 4 झाली आहे. प्रत्येकी चेंडू अडवला जात आहे. चांगलं थ्रो फेकला जात आहे. व्यवस्थितरित्या कलेक्ट केला जात आहे. असं तुमचं कॉम्बिनेशन तुमचं खेळाचं नियंत्रण असं असणं फार महत्त्वाचं आहे. तुम्ही मैदानामध्ये काय करताय. तुम्ही तुमच्या संघासाठी काय करताय हे फार महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा हा चेंडू स्ट्रोक खेळलाय. काऊ कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे. फिल्डिंग आज वारंवार चेंडू आमच्या कॉम्बॉक्स समोर येत आहेत. धावसंख्या 11 धावा. 2 विकेट इथे प्राप्त केलेल्या आहेत कारोली टीम संघाने. चांगली गोलंदाजी आतापर्यंत.
षटक क्रमांक जवळ संदीपचं देखील समाप्तीच्या मार्गावर आलाय. राईट आर्म ओव्हर द विकेटने. मोठा फटका कॅच होता. फॉलोथ्रो मध्ये प्रयत्न केले होते मात्र स्ट्रेट ड्राईव्ह चेंडू चाललाय. 1 to 4 चौकार येतोय. इथे 4 धावा शेवटच्या चेंडूवर आलेल्या आहेत आणि धावा झालेल्या आहेत 15 धावा. 15 लॉस ऑफ 2 विकेट. इंद्रपाल आणि बालकृष्ण आऊट झाल्यानंतर थोडीशी शांतता होती मात्र संदीपच्या अगेन्स्ट फक्त 8 धावा आलेल्या आहेत. इथून येणाऱ्या 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि मॅसेज स्वतः प्रमोद घेऊन पाणी मैदानाच्या आतमध्ये. मॅसेज देखील काय असेल पाहूया आपण. काय रणनीती आहे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये किती धावा बनवायचे आहेत. मागच्या मॅचमध्ये 40 धावा कमी पडल्या होत्या. या मॅचमध्ये तुम्हाला 50+ धावा बनवाव्या लागतील. या मॅचमध्ये एक मात्र पाहायला मिळालं की प्रमोद भोईर पुण्याचं काम करताना पाहायला मिळाले. त्यांनी आपल्या फलंदाजांना पाणी आणलं होतं मात्र त्यांनी समोरच्या संघाला देखील विचारलं की तुम्ही पाणी घेणार का. म्हणजेच फलंदाजाला सांगितलं असेल की आता गोलंदाजांना पाणी पाजायचं आहे. मात्र गोलंदाज पाहूया कुंदन अनुभवी अजून एक चेहरा टेनिस क्रिकेट बॉलचा. ओ हो स्लो थोडंसं गतीमध्ये परिवर्तन झालं होतं पहिल्या चेंडूवर आणि फिल्डिंग ती त्याहून चांगली पाहायला मिळाली. मात्र 2 धावा इथं पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांनी धावफलकावर धावा झालेल्या आहेत त्या म्हणजे 17 धावा. 17 लॉस ऑफ 2 विकेट. 17 रन 2 विकेट के नुकसान पर. आउट होणारे फलंदाज इंद्रपाल आणि बालकृष्ण आउट झाल्यानंतर थोडीशी शांतता आहे. ती शांतता भंग करावी लागेल संजय यांना. मोठे पटके खेळावे लागतील. फुलटा चेंडू उडवला. चेंडूला शतरक्षक काय करतोय. चेंडूची वाढ पाहतायत. हा चेंडू आडू शकले असते ते मात्र त्यांना असं वाटलं की चेंडू वरतून चालले की काय. चौकार आलाय. असं होत असतो. एखाद्या खेळाडूचं लक्ष अगदी सूर्यनारायण जे आहे सूर्याचे जे किरण आहे ते अगदी त्यांच्या डोळ्यावर आले असतील आणि तोच कारण असू शकतो या चेंडू मागे. धावसंख्या 21 धावा. आता धावा बनतायत. थोडासा गतीमध्ये परिवर्तन थोडासा शॉर्ट पिच ठेवण्याचा प्रयत्न झाला होता. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट होईल का पाहूया. थ्रो चांगला आलाय. विकेट किपरला चंदनला माहीत आहे हा विकेट घेणं फार महत्वाचं आहे. बॅटर आउट. न्यू बॅटर जितू मैदानाच्या आतमध्ये आलाय. हा डिटर पिंच हिटिंगसाठी जाणला जातो या खेळाडूला. चांगली गोलंदाजी कुंदनची पाहायला मिळते. कमबॅक झालाय. विकेट घेतलाय टीम कारोली संघाने. किती धावा बनतील या फार महत्वाचे आहेत. आज अनेक पाहुणे जे आहेत इथे उपस्थित असणार आहेत कारण की आज फायनलचा दिवस आहे. मेगा फायनल डे. अंतिम दिवस अंतिम 16 चाचणी स्पर्धेचे आहे. गोलंदाजी करताना गोलंदाज आपण पाहतोय कुंदनला. धावसंख्या 22 धावा झाल्या आहेत. 22 लॉस ऑफ 3 विकेट. नेक्स्ट मॅच आई गावदेवी गोवे आणि अष्टविनायक ठाकूरपाडा. मोठा फटका केलाय. शतरक्षक आहे. ओ हो 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 प्रयत्न पहा किती चांगला. चेंडू जर सरळ हातामध्ये थांबला असता तर विकेट मिळाला असता मात्र चेंडू सीमापार षटकार पाहायला मिळतोय. धावा झालेला आहेत आता 28 धावा. धावा बनवण्याचा प्रयत्न जितू याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. डावखुरी आताचे फलंदाज नेहमी घातक असतात ठाऊक आहे सर्वांना. त्याच्यामध्ये हा खेळाडू चर्चेमध्ये आला. आता षटकार आल्यानंतर एक सिंगल धाव पूर्ण केली. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि 2 धावा पूर्ण झाल्या. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न सुरू झाला मात्र थांबवला गेला जितूने. 2 धावा. 2 धावाने धावपळक 30 धावा.
आता म्हणू शकता की एक चांगली धावसंख्या होते टीम शेलूमाता वर्ल्ड टीम संघाच्या माध्यमातून. अंतिम चेंडू आहे षटकातील कुंदन थोडेसे चर्चेला आलेले आहेत. दावा खर्च झालेले आहेत 15 आतापर्यंत. महागड षटक, कारण की पहिल्या षटकामध्ये 7 आल्या होत्या भारत यांच्या आणि त्यानंतर संदीपने 8 धावा खर्च केल्या आणि आता कुंदन 15 धावा खर्च करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटचा चेंडू आहे राईट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज होत आहे फलंदाज. फुल टॉस चेंडू, फायदा घेता आला नाहीये. नेहमी सर भावेश पवार सर नेहमी त्यांचं स्विंग जो असतो ना बाहेरून खेचला जातोय, षटकार मारण्यासाठी ताकद जनरेट करतात. मात्र अशा प्रकारचं जितू हा लेफ्ट आर्म आहे, मात्र फुलटा चेंडूचा फायदा घेता आला नाहीये. भिवंडीमध्ये पहिली BMW बाईक पटकवणारा भावेश पवार. जवळजवळ 2 मिलियन व्ह्यूवर्स त्या व्हिडिओला आलेले आहेत भावेश पवार यांच्या. कालच त्यांचं स्टेटस आम्ही बघितला. पहिली BMW, नशिबाची साथ आहे भावेश पवारांच्या सोबत. 3 षटकाचा खेळ समाप्त आहे आणि धावा झालेल्या आहेत 31 धावा धावफलकावर. आमचे भाऊजी संदीपजी ठाकरे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. टीमचे कॅप्टन देखील त्यांच्या मागेच लगेच आलेले आहेत. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. विजेंद्र ठाकरे साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चला फिल्डिंग लावा. तुम्ही 14 मिनिटं नक्कीच समाप्त केलं, मात्र काही हरकत नाही आहे. पाणी वारंवार आणण्याचं काम सध्या प्रमोद भोईर करतायत, पुण्याचं काम करतायत. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणून गेलेत की तुम्ही जितकं पुण्य कराल तितकं चांगलं आहे. वो कहते ना, जिस किसी ने पैसे को पानी पिलाया उन्होंने जन्नत को नीचे दिखाया. प्रमोदने पाणी पाजून पुण्याचं काम तर केलंय आणि आज खऱ्या अर्थाने त्यांना बॅटिंग करताना आम्ही बघू का नाही हे आमचं नक्कीच नशीब असेल, कारण की हे 2 फलंदाज सेट झालेले आहेत आणि त्यांची एकच अपेक्षा आहे प्रमोद यांची की याच 2 खेळाडूने शेवटचे 6 चेंडू खेळावा. गोलंदाजीसाठी साईनाथ. पहिला चेंडू या षटकातील जितेंद्र सज्ज होतोय. लोअर फुलटा चेंडू बॅटच्या मिडल झालेला आहे. शतरक्षक आहे तिथे, फिल्डिंग झाली आहे, मात्र कुठेतरी जो बॅकअपला खेळाडू आला होता त्याच्या अंगाला हात स्पर्श झाला, त्याच्या कारण हा लेट थ्रो पोचला गेलाय. 2 धावा पूर्ण धावसंख्या 33 धावा धावफलकावर. आज दिवसभर चर्चेचा विषय राहणार आहे तो म्हणजे जयानुमा क्रीडांगण सरवली, कारण की आज मेगा फायनल डे आहे. बक्षीस वितरण कार्यक्रम याच मैदानावर होईल. फुलटा चेंडू, फायदा घेता आला नाहीये. या चेंडूची जागा इथे पंचांनी काय निर्णय घेतला तिथे पाहूया. आउट दिले फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागेल. नक्कीच संदेश रिप्ले बघण्यासारखा असेल. नक्कीच हिट विकेट आहे, कारण फटका खेळून झाल्यानंतर मात्र शेवटच्या मोमेंटला बॅट जी आहे ती यष्ट्यांवर आदळली आहे. हिट विकेट. काही हरकत नाही, विकेट आला आहे. धावा झालेला आहे धावफलकावर 33 धावा. गोलंदाजी करताना साईनाथ. टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन. चला आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं. पुढचा चेंडू इथे मोठा स्ट्रोक केलाय. शतरक्षक आहे. ओ, प्रयत्न खूप चांगले होते, मात्र चेंडू थांबू शकले नाही. हे चेंडू चाललाय सीमा रेखा पार, येतोय चौकार. गोवे आणि ठाकूरपडा चांगली मॅच आहे. कुठेही जाऊ नका, पाहत रहा चाचणी स्पर्धा, ऐकत रहा संदेश पाटील यांचा आवाज. मोठा फटका केल्याचा प्रयत्न. आता यावी चेंडू हवेमध्ये. ओ माय गॉड, मौका भी दिया और छक्का भी दिया. नक्की चाललंय काय कारोली टीम संघाचं, मला काही समजतच नाही या मॅच मध्ये. वारंवार चुका होत आहेत. या चुका टाळाव्या लागतील. तुम्ही आज सुपर संडे मध्ये आहात, फायनलच्या दिवसामध्ये आहात. ज्या चुका सरवली टीम संघाने केल्या
त्या चुका नक्की त्यांच्या महाग पडल्या. आता कारुली टीम संघाला इथून सुधारायचं आहे. धावा झालेला आहे धावफलकावर 43 धावा. नाही, सकाळच्या मॅचमध्ये एकच कारण राहिलं सरोली टीम संघाचं की मिसफिल्ड. त्याचं कारण समोरच्या संघाच्या धावा चांगल्या झाल्या होत्या आणि आता त्या चुका इथे कारुली टीम संघ करते. गोलंदाज थोडंसं निराश आहे. गोलंदाजाला असं वाटतं होतं की विकेट चालून आलंय, मात्र 10 का दम पाहायला मिळाला. ऑन फायर नाव अजय, आणि नेहमी म्हटलं आहे अजय नाही तर मजा नाही. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. जोरदार अपील बॅटची यायची अँड गॉन. विकेट किपर चंदन आहे, शक्य आहे आणि ते विकेट मिळाल्या. अजय देखील बॅक टू डग आउट. डीजे मॅनने देखील संगीत असा लावलाय, सोमनाथ दादा नशिबाचा वडापाव. आज तुम्ही नाश्ताच आणला नाही आमच्या कॉम्पातून. कालच तुम्ही अनाउन्समेंट केलं होतं की आज सकाळी खूप चांगला नाश्ता येणार आहे, संध्याकाळी काय हरकत नाहीये. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक खेळला, गॅपमध्ये आले चेंडू, वेगाने आले चेंडू. यावेळी संदीप तिथे आहे, चुका होणार नाहीयेत. 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत आणि अशा प्रकारे डाव देखील समाप्त झाले. 45 धावा, 46 धावांचं आव्हान आहे. आपण पुढच्या टॉसकडे वळत आहोत. आपण दोन्ही टीमला आवाज देऊया. ठाकूरपाडा टीमचे कॅप्टन आणि त्याचबरोबर गोवे टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये टॉस करून घेण्याकरता लगेचच सज्ज राहायचं. आज या दुनियामध्ये सुनील भगत नाही आहेत, त्यांची आठवण कुठेतरी नक्कीच कमतरता आहे टीममध्ये. एक खूप मोठे व्यक्तिमत्व, आमच्यावर भरपूर त्यांचं प्रेम असायचं. नेहमी ते आम्हाला त्यांच्या स्पर्धेला त्यांचं कॉल नक्कीच असायचं. आज त्यांचा संघ आज तो खेळणार आहे गोवे टीम. चला, कॅप्टनने जायचं आहे टॉस बॉक्समध्ये. चला, ठाकूरपाडा टीमचे कॅप्टन आपण पोचायचं आहे आणि आमचे मित्र रोहन पाटील टॉस बॉक्समध्ये आहेत. बर्फानी बाबा एंटरप्राइजेस टेमगड टॉस बॉक्स स्पॉन्सर ज्येष्ठ नगरसेवक बालाराम मधुकर चौधरी साहेब आणि त्याचबरोबर सन्माननीय आमची माती आमचं डंपर पद्माकर चौधरी साहेब, माजी अध्यक्ष भिवंडी ग्रामीण 40+ यांच्या माध्यमातून हा टॉस बॉक्स पुरस्कृत करण्यात आलेला आहे. तर टॉस बॉक्समध्ये रोहन पाटील आणि 2 टीमचे कॅप्टन आणि आमचे प्रमुख पाहुणे असतील त्यांच्यासोबत. ओल टू कॉम्बो टॉस बॉक्स. हॅलो, चेक. धन्यवाद संदेश पाटील. सन्माननीय मान्यवर, आपण पाहतोय सन्मान्य प्रकाशजी नाईक साहेब, माजी सरपंच कारिवली आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. श्री अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचे संघनायक आणि जर्मन गोवे संघाचे संघनायक, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करतात. त्वरित या विना विलंब. बर्फानी बाबा एंटरप्राइजेस यांच्या वतीने नाणेफेकीचा कक्ष आपल्याला पुरस्कृत करण्यात आलेला आहे. आम्ही त्यांचे शतशः आभारी आहोत.
चला सामन्याला सुरुवात करायची आहे. रोहन आपण कॉम्बॉक्स मध्ये जोडायचं आहे. हा टॉस थोड्या 5 मिनिटांमध्ये होईल, काय हरकत नाही आहे. रोहन आणि संदेश वखारे आपल्यासोबत जोडणार आहेत पुढच्या डावामध्ये. त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. लक्ष आहे 45 झालेले आहे, 46 धावांचं आव्हान आहे. मी थांबतो. पाहत राहा आपण चाचणी स्पर्धा, ऐकत राहा रोहन पाटील आणि संदेश वखारे. यस वळूया आपण मॅचच्या दिशेने. 46 धावांचं लक्ष आहे आणि त्या धावांचा बाटला करण्यासाठी दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. नीलम नाईक विथ संदीप पाटील. फ्रंट लाईन षटक बॉल इंद्रपालच्या हातामध्ये. चला मॅचला सुरुवात करा. लवकरात लवकर आपण मॅचला सुरुवात करा. टोटल आपल्याला 9 मॅचेस कव्हर करायच्या आहेत, सो प्लीज वेल वाचवा. 46 धावांचा बाटला. मॅचला सुरुवात. षटक क्रमांक पहिला आणि षटकातील पहिला बॉल इंद्रपाल. यावेळेस हा बॉल सोडून दिलाय. यष्टीरक्षक देखील चुकी करतोय. त्या दरम्यान सिंगल कंप्लीट सोबतच हा बॉल जो आहे तो पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा देखील आलाय. 1+1 अवांतरच्या धावा पहिल्याच बॉलवर आपण पाहतो. टीम कारेवलीसाठी गोलंदाजाने समोरील टीमचा अकाउंट ओपन करून दिलाय. 2 धावा धावफलकावर जोडल्या जात आहेत. इंद्रपाल पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. त्यावेळेचा बॉल कव्हर मध्ये टॅप केलाय. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. धाव चेंडू आणि त्या दरम्यान दोन्ही टीम्सला ऑल द बेस्ट केलं जात आहे. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सन्माननीय कार्याध्यक्ष, मुलुंड वर्ल्ड टीमचे अगदी जबरदस्त खेळाडू मंगेश दादा भोईर यांच्या माध्यमातून दोन्ही टीम्सला शुभेच्छा आल्या आहेत. आज काही कारणास्तव ते उपस्थित नाही आहेत, परंतु युट्यूबच्या साहाय्याने मॅचचा आनंद घेत आहेत. यावेळेस अजून एक चांगला बॉल बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. बॉल निर्धाव गेलाय. पहिला बॉल जवळ अवांतर धावा आणि त्यानंतर सलगचे 2 चेंडू निर्धाव गेलेत. इंद्रपाल पुन्हा एकदा. यावेळेस देखील जोरदार अपील, पंच संमत नाहीये. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी. ज्यावेळेस पायथीची अपील होते ना, त्यावेळेस तपासलं जाते पंचांच्या माध्यमातून बॉल कुठे पडलाय, बॉल मिडल स्टिकला आहे का, बॉलची हाईट किती आहे, बॉल बॅट कट आहे का, या सर्व गोष्टी तपासल्या जातात आणि त्यानंतर मात्र आमचे पंच सहमती दाखवत असतात. परंतु यावेळेस नारा सर त्या ठिकाणी सहमत नाहीयेत. कुठेतरी हाईट फॅक्टर लक्षात घेतलं गेलंय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस बॉल पुन्हा टाकावा लागेल. चुकीची आहे. व्हाईट बॉलचा इशारा. पुन्हा एकदा अवांतर धाव. 46 धावांचे लक्ष आपल्या टीमने उभं केलंय. हे मात्र लक्षात घेऊन अवांतर धावांवर रोख लावणं अति महत्वाचं आहे. या वेळेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. बॉल निघून जातोय सीमा रेषा पार. 6 धावा. षटकार. अगदीच या फटक्याकरता जो अवधी मिळाला होता फलंदाज संदीप यांना, आणि अगदी त्याचा पुरेपूर वापर त्यांनी केलाय
आणि धावांची मात्र लयलूट केलेली आहे. मिडल ऑफ द बॅट झालं होतं, मोहर उमटली होती त्या ठिकाणी. 6 धावांची षटकार आलाय संदीपच्या बॅटमधून. त्यावेळेस चांगला बॉल त्या ठिकाणी यष्टीरक्षक बीट झाला होता आणि त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. बॅट कट नक्कीच होतं, फक्त एकच धाव मिळाली आहे. कदम 10 धावा धावफलकावर आपण पाहतोय. पनामा कॅप विलियम नाईकला आपण पाहतोय. त्यावेळेस ऑन साईडला क्षेत्ररक्षक रुपेश मडवी त्या ठिकाणी आहे. सिंगल कंप्लीट. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. 46 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात जय बजरंग कारिवली टीमसाठी डबल 1 11 धावा धावफलकावर. आणि त्या दरम्यान तालुका क्रिकेटमधील अगदी उंच कोटीचे पंच विक्रम नाईक सर यांच्या माध्यमातून टीम कारिवलीसाठी ऑल द बेस्ट आलंय. विक्रम नाईक सर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. तालुका क्रिकेटमधील टॉप 10 पंचांचा विचार केला तर त्यामधील एक अगदी जबरदस्त भूमिका त्यांची देखील भरपूर स्पर्धांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पार्टनरशिप तिलक रत्ने दिलशानची अंदाजाने हा फटका नक्कीच खेळून काढला होता. पार्टनरशिप दिलस्कूप मात्र मिळाली आहे फक्त आणि फक्त सिंगल. अगदीच आगळी वेगळी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते आणि 16 धावा फलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत. बॅक टू बॅक आतापर्यंत जर आपण पाहिलं तर निश्चितप्रमाणे अजूनही एकही फलंदाज बाद झालेला नाही आहे. जय बजरंग कारिवली संघाचा एक दक्ष पद्धतीने फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुढचा चेंडू प्रहार तर चांगला झालाय, निघून जाईल चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये. चेंडूची फेकी केली जाईल, तत्पूर्वी एकपेक्षा अधिक एक मात्र काही नाही. धावफलक जाऊन पोहोचते 17 या अंकावर. कट टू कट फाईट आतापर्यंत आपण पाहतोय. 46 धावांचा लक्ष मात्र आतापर्यंत गोलंदाजांनी चांगल्या प्रकारे लक्षात घेतलंय, त्यानुसार ही गोलंदाजी आपण पाहतोय. 2 मोठे फटके जरूर आतापर्यंत पाहायला मिळाल्यात, तरी देखील धावा ज्या आहेत त्या फक्त 17. बॉल सोडून दिलाय, ऑफस्टिक सोडून मात्र खूपच बाहेर चेंडू हाताला होता. व्हाईट बॉलचा इशारा, अव्वांतर धाव, 18 धावा धावफलकावर.
षटकातील पुढचा बॉल ऑन साइडला भिडकावलाय. अतिशय दमदार फटका त्या ठिकाणी आपण पाहतोय. नीलम नाईकच्या बॅट मधून निघणारा ब्लास्ट षटकार. अगदी इझी चेंडू होता असंच म्हणावं लागेल, कारण एवढा लॉलीपॉप चेंडू टाकल्यानंतर कोणताही फलंदाज नक्कीच मोठा फटका दाखवेल तुम्हाला, ज्या प्रकारे नीलम नाईकने दाखवलाय. 6 धावफलक पुढे सरकलाय. 24 धावा धावफलकावर. जितू पुन्हा एकदा या बॉलर्स देखील फटका चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षण सजवलंय. सिंगल कंप्लीट. एक पेक्षा आधी एक काही एक नाही, आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 2 चा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 25 धावा. अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे, आणि येणाऱ्या 12 बॉलमध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. एक षटकार नीलम नाईकच्या बॅटमधून तर एक संदीप पाटीलच्या बॅटमधून आपण पाहिलाय. आणि ज्या ज्या वेळेला षटकारांची चर्चा होते, संदेश ठाकरेचा षटकार देखील आम्हाला आठवतोय. अगदी महत्त्वाच्या क्षणी टीमला आवश्यकता असताना त्याच्या बॅटमधून तो षटकार आला होता. मात्र एक चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता असताना रिव्हर्स अटॅम्प्ट दाखवायला गेला, त्यात द बीट झाला होता. वळूया आपण सामन्याकडे. 25 धावा फलकावरती आहेत, आणि आता मात्र जर आपण विचार केला तर षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता कपिल या खेळाडूला, या गोलंदाजाला बॉलिंग मार्कवरती आणलं गेलंय. धावसंख्या 25 आपण पाहतोय. 12 चेंडू आणि जिंकण्याकरता 21 या धावसंख्येचं आव्हान आहे. क्षेत्ररक्षण विखुरलेलं आपल्याला पाहायला मिळेल, आणि आता मात्र थोडीशी आव्हानात्मक स्थिती आहे. 12-21, 12 चेंडू 21 धावा, जो आकड्यांचा खेळ आपण पाहतोय. थोडासा अगदीच वेगळ्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय कपिल सज्ज होईल. सन्माननीय भगवान भोईर साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष आहेत. वेलकम. यावेळेस मात्र कव्हरचं क्षेत्र निवडलं आणि एक धाव जोडली गेली. एका धावेच्या मदतीनं धावफलक 26 या अंकावरती आपण पाहतोय. वेलकम. सन्माननीय भगवान भोईर साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष आहेत. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस मात्र आपण पाहतोय चौकार जोडला गेलाय, आणि या चौकाराच्या मदतीनं 30 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. 30 रन्स ऑन दी बोर्ड. यावेळेस मात्र लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू पुरेपूर समाचार घेतलाय. निघून जाईल चेंडू एक टप्प्याखेर. सीमा पार. मिळतील धावा 4.
पुरेपूर समाचार जरूर घेतलाय, पण बीमर नो चेंडू आपण पाहतोय. माधव ठाकरे सरांचा इशारा येईल. नो चेंडू. अगदीच जर आपण पाहिलं तर फलंदाजाला दुखापत करण्याच्या उद्देशानं या चेंडूची हाताळणी केली की काय, आणि त्याच कारणास्तव इथून मात्र हाय वेस्ट बीमरचा इशारा करतायत पंच, आणि त्याचप्रमाणे फ्री हिट असेल या पुढचा चेंडू. बघूया फलंदाज संदीप कशा रीतीने या चेंडूचा फायदा उचलत आहेत. आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. तत्पूर्वी एकच धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीनं 38 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. बॅक टू बॅक आतापर्यंत जर आपण पाहिलं तर एकही फलंदाज बाद अजून झालेला नाही आहे जय बजरंग कारिवली संघाचा. हीच विशेषता आहे. म्हणजेच मोठे फटके खेळण्याची संधी मात्र दोन्ही फलंदाजांना आहे. आणि यावेळेस मात्र संधीचं सोनं केलंय का हे पाहणं बंधनकारक आहे, पण झेल पकडला जाईल. विकेटचं पतन, फलंदाज बाद. तर पहिला ब्रेक थ्रू मिळतोय नीलम नाईक यांच्या स्वरूपाने. धावफलक जर आपण पाहिलं 14 या अंकावरती धावफलक आहे. नीलम नाईक यांची वैयक्तिक ही धावसंख्या आहे ज्या 14 धावा, आणि एकूण संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 38 धावा, 38 रन्स ऑन दी बोर्ड. यावेळेस मात्र चेंडूला सोडून दिलंय, आणि अगदीच जर मोफत काही गोष्टी मिळत असतील तर मेहनत का करावी, आणि अगदीच सहज सोप्या रीतीने इथून मात्र ही एक धाव जोडली जाते. 39 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती. या पुढचा चेंडू जोरदार प्रहार झालाय. गोड आवाज ऐकायला येतोय आणि चेंडू सुद्धा निघून जातोय सीमा पार. झन्नाटेदार षटकार. वीराच्या पुरस्काराकडे आपण वळणार आहोत. आणि निश्चितप्रमाणे जर आपण पाहिलं नाबाद जी 25 धावांची खेळी केली, आणि त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर गोलंदाजी करताना एक विकेट ज्यांना मिळालेली आहे, नाव आहे संदीप नाईक. जे हनुमान गोवे संघाचे संघनायक आणि श्री अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचे संघनायक. नाणेफेकी करता आपण यायचं आहे. सन्माननीय भगवान दादा भोईर, भगवती एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर, आणि त्याचप्रमाणे प्रकाशजी नाईक,
माजी सरपंच कारिवली असे 2 मान्यवर आपल्याला लाभलेले आहेत. नाण्याची बाजू आपण पाहतो, एका बाजूला आहेत अध्यक्ष विद्यमान अध्यक्ष संजयभाई म्हात्रे लाईन ऑफ भिवंडी आणि एका बाजूला आपण पाहतोय भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ. मान्यवरांकडे आपण नाणं सुपूर्द करतोय. अध्यक्ष असा कॉल आणि अध्यक्ष झालेला आहे. खूप खूप धन्यवाद. मान्यवरांना मी विनंती करतो आपण मंचावरती असं नसतं व्हायचं आहे. नाणेफेक जिंकलेली आहे आणि पुन्हा एकदा नियमाप्रमाणे नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने लागलेला आहे. विजेंद्र दादा, नाणेफेक जिंकून काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि अगदीच जी क्वालिफाईंगची मॅच होती अगदीच खूप संघर्ष करावा लागला. तोच संघर्ष पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळेल. संघर्ष पाहायला लागणार नाही एवढं तर प्रयत्न करू आम्ही. आणि निश्चितप्रमाणे श्री अष्टविनायक ठाकूरपाडा संघ एक चांगली पुढची मोठी वाटचाल करतोय. हो नक्कीच. शुभेच्छा असतील. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि अतिशय एक चांगला निर्णय जरूर घेतला आहे. तर जर्मन गोवे संघाला संघनायकाकडे आम्ही वळतोय. नाणेफेक जिंकले असते तर काय स्वीकारलं असतं? क्षेत्ररक्षण. आता मात्र प्रवाहाच्या विरुद्ध जायचं आहे, फलंदाजी करायची आहे. कोणाकडून जास्तीत जास्त अपेक्षा असतील? अपेक्षा असतील बंडू पाटील, सचिन पाटील, विजय पाटील यांच्याकडून. निश्चितप्रमाणे प्रेक्षकांना एक चांगला सामना पाहायला मिळेल. नक्कीच. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. तर नाणेफेकीच्या कक्षातून समालोचन कक्षाकडे आम्ही वळतोय आणि वळण्यापूर्वी बातमी अशी आहे, श्री अष्टविनायक ठाकूरपाडा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू व्हेरी मच रोहन पाटील. लवकरात लवकर पुढच्या मॅचला देखील आपण सुरुवात करूया. चेक. धन्यवाद कॉम्बॉक्स. धन्यवाद रोहन पाटील. धन्यवाद संदेश वखारे. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. न भूतो न भविष्यातील एक मोठी स्पर्धा आज तिचं अंतिम 16 दिवस आपल्याला पाहायला मिळतं. मेगा फायनल डे, सुपर संडे. मॅन ऑफ द मॅच नक्कीच संदीप राहिलेला आहे. त्यांनी खूप चांगला परफॉर्मन्स केलेला आहे. 25 धावांची खेळी. तर संदीप आपण व्यासपीठावर लगेचच पोहोचायचं आहे. सन्माननीय पाहुण्यांच्या शुभास्ते आम्ही ही मॅन ऑफ द मॅचची चमकती लखलखती ट्रॉफी आपल्या हॅलो. सन्माननीय भगवान शेठ भोईर साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण संदीपला द्यायची आहे. 25 धावांची एक जबरदस्त इनिंग आपल्या संघासाठी. सन्माननीय भगवान शेठ भोईर भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेचे उपाध्यक्ष आहेत आणि त्यांच्या शुभास्ते ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जात आहे. खूप खूप अभिनंदन संदीप आणि पुढच्या मॅचसाठी तुला खूप सारी शुभेच्छा. बॅक टू क्रिकेट. मैदान खाली आहे. प्लीज मी विनंती करेल, वारंवार आज प्रत्येक संघाला पुकार दिला जाणार नाहीये कारण की आज फायनलचा दिवस आहे.